फ्रान्समध्ये छत्रपती शिवरायांची अप्रकाशित बखर सापडली। पुण्याच्या गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांचं हे संशोधन आहे। नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्समध्ये इतिहास संशोधनासाठी लागणारी काही जुनी कागदपत्र चाळत असताना या दोघांना छत्रपती शिवाजी महाराजांची जुनी प्रकाशित बखर सापडली। मोडी लिपीतल्या हस्तलिखित स्वरूपात असलेली ही बखर 1740 नंतर लिहिलेली आहे। छत्रपती शिवरायांची पूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा प्रारंभ या बखरीत आलेला आहे। फ्रान्समधल्या BNF इथल्या हस्तलिखित जुनी कागदपत्र पाहत असताना या दोघांना मोडी लिपीतली काही कागदपत्र दिसून आली। त्यांचा अभ्यास करताना त्यांना छत्रपती शिवरायांची ही जुनी अप्रकाशित बखर सापडली। ही बखर चिमाजी अप्पांच्या सिद्धीवरच्या स्वारीनंतर लिहिल्याचा अंदाज आहे। दरम्यान पुण्यातल्या इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज यांच्या हाती फ्रान्सच्या ग्रंथालयातल्या हा मौल्यवान दस्त कसा हाती लागला, या इतिहासकालीन बखरीची वैशिष्ट्य काय आहेत, थेट या इतिहासकारांकडून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्री यांनी। इतिहास संशोधक गुरुप्रसाद कानिटकर माझ्यासोबत आहेत। गुरु, खूप छान संशोधन किंवा एक महत्त्वाची मोलाची माहिती आपल्या हाती लागली बकरीच्या स्वरूपात। तब्बल 70 वर्षानंतर मला वाटतं काय नेमकी वैशिष्ट्य आहेत या बकरीची जे आपल्या हाती लागलेत, हा दस्त किती महत्त्वाचा? काय आपल्याकडे अनेक प्रकारच्या बकरी अनेक नावांनी प्रसिद्ध आहेत। त्याच्यामध्ये दत्ताजी त्रिमल वाकनीस म्हणजे छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात ते मंत्री होते, तर त्यांनी जी केलेली बखर आहे ती साधारणपणे 91 कलमी किंवा 96 कलमी बखर अशा नावाने ती प्रसिद्ध आहे ऑलरेडी। तर त्या बखरीची ही बखर ही पूर्वसुरी आहे असं म्हणता येईल। जो हा माणूस आहे त्याला छत्रपती शिवराय, त्यांच्या आसपास त्यांच्या वेळेला किंवा त्यांच्या नंतर असणाऱ्या सगळ्या व्यक्ती, घटना, प्रसंग हे त्याला नीट माहिती आहे। त्याला छत्रपती संभाजी महाराजांबद्दलही माहिती आहे आणि रायगडावरची जी सामानाची यादी आहे त्याची कुठली तरी प्रत एखाद्या कारकुनाकडे त्यांनी वाचलेली आहे आणि ती बघून त्यांनी ती उतरवलेली आहे हे निश्चित सांगता येतं। आणि ही बखर साधारणपणे 1740 ते 1750च्या मध्ये लिहिली गेलेली असावी असा अंदाज आहे। याचं कारण त्यातली शेवटची एंट्री अशी आहे की चिमाजी अप्पांच्या म्हणजे थोरल्या बाजीरावांचे बंधू चिमाजी अप्पा यांच्या सिद्धीवरच्या स्वारीनंतर ही लिहिलेली आहे। आता चिमाजी अप्पा वारले 1740 साली आणि छत्रपती शाहू महाराज म्हणजे छत्रपती संभाजीराजांचे पुत्र हे वारले 1749 साली। सो याच्या मधल्या कधीच्या तरी काळामध्ये ती लिहिली गेलेली असावी। महाराजांचं आणि सईबाई साहेबांचं बोलणं आहे आणि त्यावेळेला सईबाई महाराजांना सांगतात की तुम्ही आम्हाला काय म्हणून विचारता, आम्हाला बायकांना काय कळते त्यातलं। तर महाराजांचं म्हणजे आता काय आहे, महाराजांचे अनेक गुण अनेक इतिहासकार वर्षानुवर्ष सांगत आलेले आहेत। त्याचा हा प्रत्यक्ष पुरावा, आणखीन एक पुरावा असं म्हणू आपण, की महाराजांना महिलांविषयी किती आदर होता। कारण महाराजांचं मुळात सगळं ट्रेनिंग हे त्यांच्या आईसाहेबांकडे झालेलं होतं, त्यामुळे महिला ह्या कर्तबगार आहे ते त्यांना जन्मापासूनच माहिती होतं। पण आपली पत्नी सुद्धा कर्तबगार आहे म्हणून महाराजांचं त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की तुम्ही स्त्रिया ज्या आहात या वरवर जरी दिसायला अशा असला तरी तुम्ही अत्यंत बुद्धिवान असता हे मला माहिती आहे आणि म्हणून मी तुमचा सल्ला विचारतो। त्याच्यावर सईबाई त्यांना असं सांगतात की अहो महाराज, ज्या शत्रूचे तुम्ही गड घेता, किल्ले घेता, माणसं मारता, ते तुम्हाला कसं काय सोडतील बरं। पण तुम्ही शांत चित्तानी तुमच्या दरबारामध्ये जे तुमचे मंत्री आणि हे सगळे जे सल्लागार लोक आहेत यांच्या सल्ल्यानी निर्णय घ्या आणि महाराज साहेबांना थोरल्या महाराज साहेबांना सोडवून आणा। अशा प्रकारचा तो महाराजांच्या मधला आणि सईबाई साहेबांमधला तो